नमस्कार मित्रांनो, आज फायनली मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी शिपाई असेल किंवा हमाल असेल किंवा फराश असेल या पदासाठी लेखी परीक्षा झालेली आहे. आणि याच लेखी परीक्षेचा शिफ्ट 1मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेला प्रश्नपत्रिका, विचारलेली क्वेश्चन पेपर आणि त्याचे अपेक्षित उत्तरे काय असू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर आजचा हा जो शिफ्ट 1चा पेपर आहे तो तुलनेने सोपा पेपर होता. आपण जी शिपाई पदासाठी यूट्यूब सिरीज चालू केलेली त्या यूट्यूबच्या सिरीजमधूनच जवळपास 25 प्रश्नांच्या आसपास प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. तर ते देखील आपण 1 बाय 1 बघूया. पहिला प्रश्न होता, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर हा प्रश्न 100 वेळा आपण घेतलेला असेल की भारताची जी राज्यघटना आहे ती स्वीकृत झाली 26 नोव्हेंबर 1949ला, पण ती अंमलात आली 26 जानेवारी 1950ला. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असेल? तर मी खूप वेळा सांगितलं होतं की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावरती प्रश्न विचारले जातील. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय असते 65 वर्ष. त्यामुळे पर्याय क्रमांक ड हे याचं योग्य उत्तर असेल. तर जे उच्च न्यायालय आहे, हायकोर्ट, त्या हायकोर्टचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय असतं 62 वर्ष. हे देखील आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? तर हा थोडासा करंटच्या अनुषंगाने त्यांनी विचारलेला प्रश्न होता. तर सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टामधील न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे 1+33, म्हणजे 1 सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश. त्यामुळे याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 34 हे. त्यानंतर चौथा प्रश्न त्यांनी विचारलेला, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण. तर ॲक्च्युली चेरापुंजी आणि मौसिनराम ही 2 ठिकाणे भारतातील सर्वाधिक पावसाची ठिकाणे आहेत. पण एकच आपल्याला निवडायचं असल्यामुळं मी तुम्हाला नेहमी सांगतो की 4ही पर्यायांपैकी सर्वात योग्य पर्याय हे तुमचं उत्तर असणार आहे. आणि या अनुषंगाने सर्वात योग्य पर्याय ठरतो मौसिनराम हा. चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस या मौसिनरामला पडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर हा जो सरदार सरोवर प्रकल्प होता याच्यावरती खास आपण 2 स्लाईड तयार केलेल्या, कारण नेहमी बॉम्बे हायकोर्ट याच्यावरती प्रश्न विचारत आहे. आणि हा जो प्रकल्प होता तो होता नर्मदा नदीवरती. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर हा प्रश्न देखील आपण कव्हर केलेला आहे की भारतातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान हे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेचे ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर भूगोलाचे लेक्चर घेताना आपण सांगितलेलं की जी काही महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत त्याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर हे जे चिखलदरा आहे किंवा पंचमढी आहे ते आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8, भारताची राष्ट्रीय भाषा ... तर भारताला ॲक्च्युलीमध्ये राष्ट्रीय भाषा नाही आहे. संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्या की भारताला ही राष्ट्रभाषा नाही आहे, म्हणजे त्याची मेन्शन केलेलं नाही संविधानामध्ये. मात्र राजभाषा मेन्शन केलेलं आहे. ऑफिशियल लँग्वेज आहे भारताला. मग ही ऑफिशियल लँग्वेज कोणती आहे? तर ती आहे हिंदी ही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर असू शकते. पण ॲक्च्युली हा प्रश्नच चुकीचा आहे. हा जो क्वेश्चन नंबर 8 आहे तसा चुकीचा दिलेला आहे त्यांनी, कारण इथं राष्ट्रीय भाषेच्या ऐवजी राजभाषा किंवा ऑफिशियल लँग्वेज असा प्रश्न त्यांनी विचारायला हवा होता. पण आता बघूया त्याचं काय करतायत ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर हे जे तिहार जेल आहे ते आहे नवी दिल्ली किंवा दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10, आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आता तुम्हाला जर आठवत असेल तर मी खास सांगितलेलं की जी नॉर्थ ईस्ट ईशान्य पूर्व राज्य आहे त्यांची राजधानी व्यवस्थित बघा, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि एक आपण स्लाईड देखील केलेली त्या राज्यांवरती. तर हे जे आगरताळा ठिकाण आहे ते आहे त्रिपुरा या राज्याची राजधानी.
त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, झारखंडची राजधानी कोणती? तर हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे की झारखंडची राजधानी कोणती आहे? तर रांची हे शहर झारखंडची राजधानी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 12, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? तर हा प्रश्न आपण नाही कव्हर केलेला. तर हे जे सापुतारा ठिकाण आहे ते एक थंड हवेचे ठिकाण असून ते आहे गुजरात या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13, सेल्युलर जेल कोठे आहे? तर हे जे सेल्युलर जेल आहे याच्यावरती देखील आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आणि हे सेल्युलर जेल आहे अंदमान निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर या ठिकाणी. म्हणजे या बेटांची जी राजधानीचे शहर आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी हे सेल्युलर जेल आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 14, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर काय महत्त्वाची विमानतळ मी सांगितलेली त्याच्यापैकीच हे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? तर हा प्रश्न देखील आपण कव्हर केलेला आहे. भारतातील सर्वात महत्त्वाची त्याचबरोबर हायेस्ट जे पीक आहेत शिखर्स आहेत ते आपण बघितलेली आणि त्याच्यामध्ये भारतातील असा इथे प्रश्न विचारलेला आहे आणि भारतातील सर्वोच्च शिखर असणार आहे K2 गॉडविन ऑस्टिन असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असेल. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर जरी असलं तर हे भारतात नाही आहे, हे आहे नेपाळमध्ये. आणि हे जे कळसुबाई आहे ते आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. प्रश्न क्रमांक 16, जगातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन करणारा देश कोणता? तर जगामध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन होते ब्राझील या देशामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? हा थोडासा ऑड प्रश्न होता पण ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी आहे कॅनबेरा हे शहर किंवा ही सिटी. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, भारताचा पहिला अवकाशवीर कोण? हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला व्हिडिओमध्ये. तर भारताचा पहिला अवकाशवीर आहे राकेश शर्मा. हा रशियाच्या मदतीने अवकाशात गेलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर जगातील सर्वात लांब नदी लांबीने आहे नाईल नदी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 बी हे. तर खोऱ्यानुसार जर विचारलं तर तुमचे उत्तर असणार आहे अमेझॉन नदी. पण या प्रश्नाचे उत्तर असेल सर्वात लांब नदी म्हणून बी नाईल हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, भारत पाकिस्तान या देशांदरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला. याची देखील आपण स्लाईड घेतलेली की कोणकोणती रेषा कोणकोणत्या देशादरम्यान आहे. मग त्याच्यामध्ये आपण रेड क्लिप बघितलेली, ड्युरँड बघितलेली, मॅकमोहन बघितलेली. मग भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान कोणती सीमारेषा असेल? तर त्याचे उत्तर आहे रेड क्लिप लाईन. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? तर हा खूप सोपा प्रश्न होता. प्रश्न वाचला आणि पर्याय वाचला की तुमच्या आपोआप लक्षात येईल की याचं उत्तर काय असेल. तर उंट हा जो प्राणी आहे याला वाळवंटातील जहाज म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासनकाळात होते? तर हे देखील आपण कव्हर केलेलं आहे. त्याचबरोबर जवळपास प्रत्येकालाच हे माहीत आहे की अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचं होतं? तर ते होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक कोण? तर पंजाबमधील जे शीखांचे राज्य स्थापन करण्यात आले त्याचे संस्थापक होते महाराणा रणजित सिंह हे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? तर आपल्याला माहीत आहे हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे की महात्मा गांधींनी 1936मध्ये कोठे आश्रम स्थापन केला असा प्रश्न आपण बघितलेला आणि त्याचे उत्तर होते सेवाग्राम आश्रम. त्याचबरोबर विनोबा भावेंचा पवनार आश्रम देखील आपण बघितलेला, त्याच्यावरती देखील इन्फॉर्मेशन आपण घेतलेली.
त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सेवाग्राम. सेवाग्राम या ठिकाणी हे वर्धा जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. त्यामुळे हा जिल्हा असेल वर्धा आणि या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम या ठिकाणी महात्मा गांधींनी 1936 या वर्षी हा आश्रम स्थापन केलेला. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 25. चले जाव या चळवळीचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केली. तर एक प्रसिद्ध 1942चे आंदोलन होते आणि या आंदोलनाचे ॲक्च्युअली जर नेतृत्व कोणी केले असेल तर ते केले होते जनतेने. कारण हे जे प्रमुख नेते होते त्या प्रमुख नेत्यांना ऑलरेडी अटक झालेली, त्यामुळे त्याचे नेतृत्व कोणी केले असेल तर ते केले होते जनतेने. परंतु आपल्याला योग्य पर्याय या पर्यायांमधूनच निवडायचा आहे आणि योग्य उत्तर असेल मग महात्मा गांधी. महात्मा गांधी हे या चळवळीचे नेतृत्व करत होते. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? तर महाराष्ट्रामध्ये जो मिठाचा सत्याग्रह झाला तो झालेला वडाळा या ठिकाणी. हा प्रमुख मिठाचा सत्याग्रह आहे महाराष्ट्रातील. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे एका व्हिडिओमध्ये आपल्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. भारतीय संविधानानुसार टिंबटिंब सार्वभौम आहे. तर भारताचे जे संविधान आहे त्याच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेले आहे की आम्ही भारताचे लोक, म्हणजे भारताचे जे लोक आहेत, म्हणजे भारतीय जी जनता आहे ती सार्वभौम असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. परंतु समजा जर तुम्हाला प्रश्न असा विचारला असता की खालीलपैकी कोणते हे सार्वभौम आहे आणि त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था आणि संसद हा पर्याय असता आणि संविधान देखील पर्याय असता, मग त्यावेळी भारताचे जे संविधान आहे ते सार्वभौम असेल, हे लक्षात घ्या. परंतु या प्रश्नाचे उत्तर आहे ते भारतीय जनता ही भारतीय संविधानानुसार सार्वभौम असेल. प्रश्न क्रमांक 28. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असतात? तर हे देखील आपण सांगितलेलं की मुख्यमंत्री असतील आणि त्यांचे मंत्रिमंडळ असेल हे जबाबदार असतात त्या राज्याच्या विधानसभेला. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते कर्नाटक राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हा देखील प्रश्न आपण 2 व्हिडिओमध्ये जवळपास कव्हर केलेला, कारण हा देखील खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि हे जे हिराकूड धरण आहे ते आहे महानदीवरती. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर असेल. तर अशा प्रकारे हा पेपर होता. या पेपरमध्ये जवळपास 2-3 प्रश्न सोडले तर जवळपास सर्वच प्रश्न सोप्या कॅटेगरीचे प्रश्न आहेत. आणि आपण जे यूट्यूबवरती सिरीज चालू केलेली शिपाई पदासाठी त्याच्यामधून जवळपास 23 ते 25 प्रश्न, डायरेक्ट बघितलं तर 23 प्रश्न आणि इनडायरेक्टली जवळपास 25 प्रश्न फक्त आपल्या व्हिडिओ सिरीजमधूनच कव्हर होत आहेत. मग बाकीच्या नोट्स किंवा त्या गोष्टींबद्दल आपण बोलतच नाही आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातून जवळपास 25 ते 27 या दरम्यानचा जो स्कोअर असेल तो खूप चांगला स्कोअर आपण पकडू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचे मार्क्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुमचे स्वतःचे मार्क्स या क्वेश्चन पेपरनुसार ॲनालिसिसनुसार किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही चेक करा. त्यानुसार तुमचा स्कोअर देखील तुमच्या लक्षात येईल. आता आपल्या कोणकोणत्या व्हिडिओजमधून कोणकोणते प्रश्न आले होते किंवा कोणकोणत्या नोट्समधून कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्याची PDF सविस्तर PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला टाकून देईल. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्टचे झालेले सर्व पेपर आत्ताचे आपल्या टेलिग्राम चॅनेलला मी अपलोड करत आहे, तेथून तुम्ही कलेक्ट करू शकता. तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.